गावामध्ये जन्माला येऊनही, पाटलांच्या घरात जन्माला येऊनही डोक्यावर पदर घ्यायचं सोडून डोक्यावर टोपी चढवायची हे पहिल्यांदा कधी लक्षात आलं? ऍक्च्युली लहानपणापासूनच तसं हे होतं, माझं स्वप्न होतं पोलीस डिपार्टमेंटचं. पण यामागची खरी माझी जर प्रेरणा कोणी असेल तर माझी आई आहे. कारण खेडेगावातलं वातावरण थोडं वेगळं असतं. त्याच्यात आमचं घर पाटीलकीचं, त्यामुळं सगळ्या गोष्टी ज्या होत्या, रीतिरिवाज पाळायचं हे सगळं कंपल्सरी आमच्याकडेही होतं. मुलींना तेवढा स्कोपही नव्हता. म्हणजे जर घरात पाहुणे आले तर बाहेर यायचं नाही, इथंपर्यंतचे असे बंधनं सगळे होते. तसे माझे वडील प्रोफेसर होते, त्यामुळं थोडंसं वातावरण आमच्या घरातलं वेगळं होतं. परंतु फार काही वेगळं नव्हतं, कारण गावात राहतो तर त्यानुसार राहावं लागतं. परंतु माझ्या आईची खूप इच्छा होती की मी जशी हाऊसवाईफ म्हणून राहिले तसं माझ्या मुलींनी राहू नये. आणि त्यामुळे तिनं आम्हाला अभ्यासासाठी लहानपणापासून खूप इन्स्पिरेशन दिलं. तिनं स्वतः अभ्यास दिला. इव्हन दो ती घरकाम सगळं सांभाळून शेतातली कामही करायची आणि त्याबरोबर ती आमचा अभ्यासही घ्यायची. ती स्वतः शिकलेली होती. परंतु ती गृहिणी म्हणून होती, तिला नोकरी करता आलेली नव्हती. तर तिनं ते स्वप्न आमच्यामध्ये पाहिलेलं होतं आणि आम्हाला तिघी बहिणींना तिने इन्स्पायर केलं. जेव्हा की मी आज या पोस्टवरती आहे. माझी एक बहीण आता दुबईला डॉक्टरेट घेतलेली आहे, तिनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, ती दुबईला सेटल आहे. एक बहिणी एमफॉर्म करून पुण्यामध्येच कंपनीमध्ये चांगल्या जॉबला आहे. अशा तिनं तिच्या तिन्ही मुली घडवल्या आणि यामागची माझी खरी जर प्रेरणा कोणी असेल तर ती माझी आई आहे.